वासुदेवाय हरि नंदन नंदनाय वासुदेवाय हरि नंदन नंदनाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय बोलो वासुदेवाय 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 बोलो वासुदेवाय ओम नमो भगवते 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 वासुदेवाय हरि ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय बोल 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 वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय ओम नमो भगवते वासुदेवाय अखंड जप ध्रुवाचा सुरू आहे. ओम नमो भगवते वासुदेवाय असा हा अखंड जप ध्रुव करतो आहे. या जपामध्ये एकरूप झालेले ध्रुवजी महाराज, एकरूप झालेल्या या ध्रुवाची ही स्थिती पाहिली आणि भगवान परमात्म्याचं आसन डगमगायला लागलं. परब्रह्म परमात्मा ध्रुवाच्यासाठी मात्र त्या ठिकाणी ध्रुवासमोर येतो आहे. ध्रुवाचं हे कठोर तप त्या ठिकाणी, एवढं निष्ठावंत त्या ठिकाणी ध्रुव हे तप करते आहे. काही दिवसापर्यंत पडलेले पानं खाल्ले, कंदमुळं खाल्ले. दुसऱ्या तिसऱ्या महिन्यामध्ये ते कंदमुळं पानं सुद्धा सोडले. ध्रुव केवळ जल घेतो आहे. काही दिवसानंतर जल सुद्धा सोडलं. एका पायावर उभं राहून अनुष्ठान करते आहे. केवळ वारा घेत आहेत आणि 5 महिन्याचं ते तप पूर्ण होताच अगदी भगवान परमात्मा ध्रुवासमोर येऊन उभे झाले आणि ध्रुवाला आवाज देत आहेत. ध्रुव ज्या वेळेला अखंड जप करतोय, एकाग्र झालेला ध्रुव डोळे उघडत नाहीये, तेव्हा भगवान परमात्म्याने आपल्या हातात असणारा शंख ध्रुवाच्या गालाला लावताच ध्रुव आज त्या ठिकाणी भगवंताला पाहतायत. ज्ञानोबाराय म्हणतात, ना तरी मधुवणी ध्रुवास केले, जैसे कपोल शंख शिवितले, वेदाचे मतीत ठेले, तो बोलो लागला. आणि ध्रुवजी महाराज आज भगवान परमात्म्याला पाहताच डोळ्यामध्ये अश्रू आले. भगवान परमात्म्याला पाहताच हृदय भरून आलं. नयनातून वाहती धारा, गहिवरला कंठ हा सारा, रोमांच उठोनी शरीरा. असा हा ध्रुवाचा भाग. भगवंताला पाहिल्यानंतर मात्र गहिवरून आलेले ध्रुवजी महाराज भगवंताला हात जोडतात. यश स्मरण मात्रेण जन्म संसार बंधनात, विमुच्यते नमस्तस्मै विष्णवे प्रभविष्णवे. भगवान विष्णू परमात्म्याच्या चरणी नतमस्तक होताच परमात्मा म्हणते, ध्रुवा माग, काय मागायचं आहे ते माग, काय मागायचं आहे ते त्या ठिकाणी मागत असताना मी द्यायला तयार आहे. भगवान परब्रह्म परमात्म्याला ध्रुवाने काय मागावं? भगवान परमात्मा म्हणते, ध्रुवजी महाराज काही नको, मला काही नको. माझ्या आईने सांगितलं शाश्वत पिता वनात असतंय, म्हणून त्या पित्याच्या शोधाकरिता आलो म्हणे. बाबा मला फक्त ते स्थान द्या. आणि आईचा शब्द मात्र आज एवढं तप केल्यानंतरही विसरला नाही. ध्रुव किती नीतिवंत असेल, नीतिवान असेल.
ज्या आईच्या शब्दाला मात्र शेवटपर्यंत जपून ठेवताय ध्रुव महाराज, असे जर मुलं या जगतात जन्माला आले तर मात्र त्या कुळाचाच नव्हे तर त्या अनेक परिवाराचा उद्धार करण्यासाठी या मुलांचा अवतार असतो, जन्म असतो, लक्षात ठेवजा. आणि त्या कुळाचा महाराज 56 कुळ त्याचे त्या ठिकाणी उद्धाराला जातात. हे जर त्या ठिकाणी संस्कारी मुलगा जन्माला आला असेल तर. ध्रुवजी महाराज आईचा शब्द विसरले नाही, आईच्या शब्दाला त्या ठिकाणी विसरले नाही, अखंड जप करते ध्रुवजी. आणि ज्या वेळेला भगवंताला मागितलं त्यावेळेला भगवान परमात्म्याने ध्रुवाला असं स्थान प्राप्त करून दिलं, असं ठिकाण ध्रुवाला दिलं की ज्या ठिकाणावरून कोणी उठू शकणार नाही, ध्रुवाला कोणी हलू शकणार नाही, ध्रुवाला कोणी त्या ठिकाणावरून त्या ठिकाणी उठू शकणार नाही. आजही ते स्थान ध्रुवाचं शाश्वत आहे. आकाशामध्ये ध्रुव तारा हे ध्रुवाचं अढळ स्थान आहे, लक्षात घ्या. म्हणून ऐसी जगह बैठ जो कोई न बोले उठ. अशा ठिकाणी बसा की ज्या ठिकाणावरून कोणी उठू शकणार नाही. म्हणून माणसाने स्थानबद्ध झालं पाहिजे, है ना, आसनबद्ध झालं पाहिजे. इस निर्मला सन पे कुछ फूल झुकाए हैं, तन मन से किया वंदन, बड़े भाग से पाए हैं. मन मस्त भया तो हम ध्यान धरे तेरा, गुरुदेव दया कर दे हम ध्यान धरे तेरा. अशा ठिकाणी बसा ज्या ठिकाणावरून कोणी उठू शकणार नाही. अशा रस्त्याने चाला की ज्या रस्त्यावर काटे नसतील. आणि असं जीवन जगा की ज्या जीवनाला मात्र सगळेजण स्तुती करत राहील. असं त्या ठिकाणी ध्रुवाचं जीवन आहे की ज्या ठिकाणावरून कोणी उठू शकणार नाही. ऐसी जगह बैठ ऐसी जगह दिलाई जो कोई न बोले. त्या ठिकाणी भगवान परमात्म्याच्या कृपेने ध्रुवाला कोणी त्या ठिकाणी हालू शकत नाहीये. हे ध्रुवाचं त्या ठिकाणी अधिकार संपन्न झालेला ध्रुवाने केलेलं तपश्चर्या आणि या तपश्चर्येमुळे मिळालेलं स्थान हे ध्रुवाचं शाश्वत नित्य सुख देणारं स्थान आहे. आणि म्हणून माझ्या मायबाप हो, नीतीचा अवलंब जीवनामध्ये स्वीकारा. आणि नीतिमत्तेने जर आपण जीवनामध्ये चालत असाल तर आपलं जीवन मंगलमय झाल्याशिवाय राहणार नाही. ज्ञानोबाराय म्हणतात, तू माणसा नियम करी निश्चय होय अंतरी, मग कर्मेंद्री व्यापारी वर्त तू सुखे. असा नियम धरून राहा, असं जीवन जगा की ज्यातून आपलं कर्म उत्तम होईल आणि सुखाचीच प्राप्ती होत राहील. ते सुखच आपल्याला शाश्वत सुख प्राप्त होत राहील. असा हा ध्रुवाचा दृष्टांत आपल्या सर्वांना नीतिमत्ता शिकवणार आहे. म्हणून रुचीच्या मागे धावू नका. रुची माणसाला धोक्यात आणते, लक्षात ठेव जा. रुची माणसाला त्या ठिकाणी कधी कधी धोका देतो. म्हणून रुचीच्या मागे धावायचं नसतंय, नीतीच्या मागे धावा. आपल्याला रुची पुन्हा पुन्हा त्या ठिकाणी कमी जास्त म्हणायला लावते, कारण रुची आहे हे ना. एखाद्या वेळेला महाराज जेवणामध्ये जर ठेचा असेल तर बऱ्याच लोक ठेचा खाते, पण ठेच्यानं जर काम काढलं तर मग मात्र ठेच्याची आठवण येते. म्हणून माणसाने रुचीच्या मागे लागू नये. काय झालं, एका म्हातारपणामध्ये एका माणसाने नावं बदलवले. बुडाबुडी होते दोघंच जण. कमतीचा विषय आहे, थोडासा सांगतो, लक्षात ठेवा. वेळ तर नाही आहे तसा, फार कमी वेळ आहे, पण सांगतो जरा एक विषय. आता चालता जरा सांगितलाही पाहिजे, कारण 2-3 दिवसानंतर मग आपल्याला गंभीरतेकडे जायचं आहे. तसा हा विषयच गंभीर आहे. श्रीमद भागवत कथा अतिशय गंभीर आहे. म्हातारपणात नाव बदलवले. म्हातारी होती. म्हाताऱ्यानं आपलं नाव ठेवलं लाडू आणि बाईचं नाव ठेवलं जिलबी. हे दोघांचे नामकरण मोठ्या चांगल्या पद्धतीचे झालं. आता अनायशी योग असा की हा त्या ठिकाणी वावरामध्ये आपला काहीतरी काम करत होता आणि बैलही होती यायच्या घरात. त्या बैलाचं यायचं नाव ठेवलं. एका बैलाचं नाव ठेवलं पावना, दुसऱ्या बैलाचं नाव ठेवलं चाबूक. आता ह्या वावरामध्ये काम करून राहिला बिचारा. काम करता 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 त्याचा मित्र आला, सोबती आला. रस्त्यानं चालला होता पांदन, बाजूला गाव असेल समजा, त्या गावातून चालला पांदन. तेवढ्यात मात्र ह्या दिसला. याला म्हणते, ओ सकाराम, काय म्हणतं? काही नाही म्हणे, ये इकडे. बसले दोघे जण. यानं आपली भाकर घरातून आणली. म्हणे, खाते का रे? जेवण करतं काय? म्हणे, काय नाही म्हणे, बेसन भाकर आहे, खाऊन घेत, थोडंसं खाऊन घे म्हणे, नाहीतर मग एक काम कर म्हणे, घरी जा, घरी जिलेबी आहे म्हणे. याला वाटले हे शिळे तुकडं तोडण्यापेक्षा घरची जिलेबी खाल्लेली कामाची. हा घरी आला.
आल्यानंतर म्हणे वहिनी वा 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 वा, वहिनीनं पाणी दिलं, चहा दिला, पाहिजे सगळी व्यवस्था केली. आणि वहिनी म्हणते असं करा, म्हणते ताट वाढू का येऊ देता म्हणते लाडूला. आता याला जिलेबी लाडू याला काहीच माहीत नाही. याला वाटलं आता घरी तर जिलेबी आहेच म्हणते म्हणे तो, आता पुन्हाही लाडू येऊन राहिला म्हणजे डबल होऊन जाईल म्हणे आता. म्हणून यानं आता वहिनीला सांगितलं असं करा म्हणे, येऊ द्या म्हणे लाडूला, मग जेवण वाढ जा म्हणे. आता तेवढ्यात काय झालं, हा जेवला, चांगला भयानक जेवला आणि याला झोप लागली वावरात. तेवढ्यात पावना नावाचा एक बैल होता, तो सुटला आणि तो घरी आला. ह्या थोड्या वेळानं उठला आणि पाहते तर एकच बैल दिसला. याला वाटलं ह्या पावना कुठे गेला असत बा, या घरी आला. आल्याबरोबर म्हणते का ग पावना आला का? म्हणे हो हो आला म्हणे, कोठ्यात बसून आहे म्हणे. बरं बरं बसून ठेव म्हणे त्याला, आता मी चाबूक घेऊन येतो म्हणे. याला ऐकू गेलं का पावना म्हणजे मीच बा, आणि पुन्हा चाबूक आणते म्हणजे आपली चांगली देत धनाधन आहेस. आता याले वाटलं आता पळ कसा काढावा, म्हणून ह्या काय म्हणते असं करा म्हणते, वहिनी लाडू येईन तवा येईन म्हणते, जिलेबी राहू द्या म्हणते, मी जातो. अरे पण थांबा थोडा वेळ, नाही नाही म्हणते मीच जातो. आणि हा ज्या गेला महाराज तर पुन्हा नाही आला, कारण घाबरला कोणाले, चाबूक आले. म्हणून लक्षात ठेव जा, माणसाला रुची ही धोक्यात पाडते, रुची घोटाळ्यात आणते. म्हणून प्रत्येकाने रुचीच्या मागे लागू नये. म्हणून जेवताना मौन ठेवा, जेवताना बोलू नका. माझा नियमच आहे, मी जेवताना कधीच बोलत नाही. जे आलं त्यात समाधान माना, जे असेल त्यात प्रसन्न राहा, जे असेल त्यात मात्र प्रसन्न राहून आपलं जेवण करा. ती अन्नपूर्णा देवता आहे, तिला मात्र आपलं समजा. रुचीच्या मागे लागू नका, रुची धोक्यात पाडते माणसाला, रुची धोक्यात पाडते. म्हणून माणसाने रुचीच्या मागे लागू नये. आणि जोपर्यंत आपले दात आहे तोपर्यंत सगळ्या गोष्टी करू शकतो, म्हणजे चांगलं चांगलं जेवण करू शकतो, चांगलं खाऊ शकतो. पण जेव्हा दात पडतात ना, त्यावेळेला माणसाला मोठं दुःख होते हो. बरेच लोक नकली दात लावतात, नकली, आणि हे नकली दातही धोकादायक असते. असो, आता काही जास्त सांगत नाही, पुढे जाऊ. पुढे मात्र ध्रुवजी महाराजचं चरित्र मोठं गोड आहे, अतिशय पवित्र आहे. आणि या ध्रुवाच्या चरित्रासोबतच त्यानंतर मात्र प्रियव्रताचं चरित्र आलेलं आहे. व्रतप्रिय असावं प्रत्येकाने, व्रताचं पालन करावं, व्रतनिष्ठ असावं. आणि ते व्रत अनेक प्रकारचं व्रत आहे, प्रियव्रत असं वर्णन आहे. हा प्रियव्रत राजा होता. भागवत असं म्हणतंय की प्रियव्रतासारखा दानी राजा झाला नाही, प्रियव्रतासारखा मर्यादेशील राजा झाला नाही, प्रियव्रतासारखा त्या ठिकाणी सदाचारी राजा झाला नाही, की ज्या प्रियव्रत राजाने सगळ्या जनतेचा विचार करून मात्र आपलं राज्य चालवलं, असा हा प्रियव्रत राजा आहे. म्हणून या प्रियव्रताचं चरित्र एकच गोष्ट तुम्हाला आम्हाला शिकवते की व्रतप्रिय असावं प्रत्येकाने, व्रताचं आचरण करावं. आणि व्रत मोठं प्रेमाने त्या ठिकाणी करा. कोणतंही व्रत करा, कोणत्याही व्रताचं चिंतन करा, पण ते मात्र प्रेमाने करा. ते व्रत तुम्हा सर्वांना कुठेतरी एक पुण्य प्राप्त करून दिल्याशिवाय राहणार नाही. म्हणून व्रत कोणतंही करा, पण प्रेमाने करा. बरेच लोक एकादशीचं व्रत करतात. एकादशीच्या व्रताचा प्रभाव मोठा सुंदर आहे. एकादशीचं व्रत आपण त्या ठिकाणी फलाहार करून केलं पाहिजे, असं एकादशीचं व्रत आहे. माऊल्या आमच्या मार्गशीर्ष महिन्यामध्ये त्या गुरुवाराचं व्रत करतात. आणि वैभव लक्ष्मीचं ते व्रत आहे का नाही, गुरुवाराचं. आठपाट नगर होते, ते म्हातारी उभी होती, चौरंग घ्यायचा, त्याच्यावर पीठ टाकायचं, त्याच्यानंतर तांदूळ टाकायचे, त्याच्यावर गडवा ठेवायचा, त्याला 5 पानं लावायचे. आणि त्यानंतर मग असं करायचं तसं करायचं. मग 5 गुरुवार करायचे, 5व्या गुरुवारी 5 बायांना बोलवायचं, त्यांना हळदी कुंकू लावायचं, एक एक पुस्तक द्यायचं, एक एक केळ द्यायचं. असं करतात. त्यांच्याकडे लक्ष्मी येत असते वगैरे वगैरे. त्या पोथीत हे सगळं लिहिलं आहे, लक्षात ठेव जा. मग 5व्या गुरुवारी 5 बाया येतात. त्या बाया दिवा लावून येतात 7-8 वाजता. मग ह्या बिचारी आपली त्याला हळदी कुंकू लावते, त्याला ते पुस्तकं देतात. तिला 9 वाजते. मग जेव्हा 9 वाजता स्वयंपाकाला लागते, मग पुरणपोळी करायची. 9 वाजता स्वयंपाक करायला लागते तर नवराही झोपते, लेकरही झोपते, ह्या दोघीच उरते पुरणपोळी खाले. लक्ष्मीने हे. आता मला एक सांगा महाराज, आता 10-11 वाजता या पुरणपोळी जर त्या देवीला देत असेल, लेकरही झोपले, नवराही झोपला, आता मात्र त्या ठिकाणी त्या देवीला आपण पुरणपोळी देऊन तिला प्रसन्न ठेवतो आपण, आहे ना. कोणी सांगितलं की केळ वाटल्यानंच लक्ष्मी येते म्हणून? कोणी सांगितलं? नाही.
लक्ष्मी ही केळ वाटून जर आली असती तर ज्याच्या वावरात केळीचे बगीचे आहेत, लक्ष्मीनं म्हणलं असतं का मी अंबानीच्या घरी जात नाही, मी ताटाच्या घरी जात नाही, मी तुझ्या वावरात येतो, कारण तुझ्या वावरात काय केळी आहे. लक्षात ठेव जा, माणसाने अशा अज्ञानपणामध्ये कधी जाऊ नये. लक्ष्मी ही मात्र केळ वाटल्याने केळी वाटणाऱ्याच्याच घरी जात नसते. अरे लक्ष्मी ही लक्षित लक्षणा वृत्तीची आहे. ज्याचे लक्षण जर उत्तम असेल, ज्याचा विचार जर जगताच्या कल्याणाचा असेल, ज्याचा विचार मात्र भल्याचा असेल, त्याच्या घरी लक्ष्मी त्या ठिकाणी वास करत असते, लक्ष्मी त्या ठिकाणी येत असते. म्हणून प्रत्येकाने लक्षात घेतलं पाहिजे, लक्ष्मी प्रत्येकाच्या घरामध्ये यावी असं वाटतंय, लक्ष्मी प्रत्येकाला मिळावी असं वाटतंयत ना, मग आपली लक्षणं सुंदर ठेवा. लक्षित लक्षणा वृत्तीची लक्ष्मी आहे आणि याप्रमाणे आपण व्रत करा, पण ते मात्र शाश्वत व्रत करा. माझ्या मावल्यांनो, माझी विनंती आहे की त्या वैभव लक्ष्मीच्या पूजनाला त्या दिवशी ते पोती अगो पुसाडी पोती वाचण्यात वेळ घालायचा नाही, बिलकुल नाही वेळ घालायचा. आपण त्या लक्ष्मी पूजनाच्या दिवशी एक स्तोत्र म्हणा, ते स्तोत्र पाठ करा. कोणतं ते स्तोत्र, त्या स्तोत्राचं शिलालेख सुद्धा आम्ही आमच्या मंदिरामध्ये आता निर्माण करणार आहोत. आणि ते स्तोत्र म्हणजेच लक्ष्मी महालक्ष्मी अष्टक. अतिशय सुंदर आहे, 8 श्लोक आहेत, कमी वेळ लागणार आहे आणि कमी वेळामध्ये आपल्या सर्वांना अतिशय मधुर शाश्वत आनंद देणारं ते स्तोत्र आहे. सगळ्यांनी ते स्तोत्र पाठ केलं पाहिजे आणि म्हटलं पाहिजे, नमस्तेस्तु महामाये श्रीपीठे सुरपूजिते शंखचक्र गदा हस्ते महालक्ष्मी नमोस्तुते. सिद्धिबुद्धी प्रदे देवी भुक्तिमुक्ती प्रदायिनी मंत्रमुते सदा देवी महालक्ष्मी नमोस्तुते. हे 8 श्लोकाचं त्या ठिकाणी सुंदर असं हे स्तोत्र आहे. आपण सगळ्यांनी ते म्हणा आणि ते पोथी वाचण्यात वेळ घालू नका. जर पोथी वाचायचीच असेल तर मग त्या दिवशी ज्ञानेश्वरीचे 2 पानं वाचा, गाथेचे 2 पानं वाचा, ग्रामगीतेचं एखादं पान वाचा, श्रीमद भागवताचं एखादं पान वाचा. आपल्या घरामध्ये आपले लक्षणं चांगले राहील आणि आपल्या ठिकाणी घरामध्ये एक शांतीचा आनंद त्या ठिकाणी मिळेल आणि ती खरी लक्ष्मी आपल्या घरामध्ये वास करेल. जिथे विचार मात्र सुंदर असेल, जिथे मात्र विचारांना त्या ठिकाणी प्रभावशाली आम्ही करत असाल, ज्या विचारामध्ये खरी श्रीमंती असेल तो खरा श्रीमंत आहेत, लक्षात ठेवा. आणि म्हणून मात्र या ठिकाणी व्रत करायचं असेल तर मात्र प्रियव्रतासारखं सदाचारी बनून व्रत करा. भागवत असं म्हणतंय की प्रियव्रत हा सदाचारी होता, सदाचरण करणारा होता. म्हणून आपणही व्रत करताना प्रियव्रतासारखं सदाचारी बनून व्रत करा आणि ते व्रत माणसाला शाश्वत आनंद दिल्याशिवाय राहणार नाही. अशाप्रमाणे उत्तानपाद आणि प्रियव्रताचं चरित्र अतिशय सुंदर चरित्र या ठिकाणी आलेलं आहे. म्हणून रुचीमध्ये वेळ न घालवता आणि मात्र व्रत करताना, ते प्रेमाने व्रत करत असताना त्या व्रतामध्ये सुद्धा पावनता प्राप्त केली पाहिजे आणि त्या पावनतेने आपलं जीवन जगलं पाहिजे. प्रियव्रतानंतर प्रियव्रताला आग्निद्र नावाचा मुलगा झाला, त्यानंतर नाभी आणि यानंतर मात्र यांच्याच कुळामध्ये, यांच्याच वंशामध्ये ऋषभदेव नावाचा एक मुलगा जन्माला आला. ऋषभदेव तरुण वयामध्ये आला, त्या ठिकाणी ब्रह्मचर्याचं पालन करत असताना तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त होते आहेत. आणि या ऋषभदेवानंतर एक भरत नावाचा पोरगा यांच्याच वंशामध्ये जन्माला आला. या भरताला तरुणपणामध्ये वैराग्य प्राप्त झालं. तरुणपणामध्ये वैराग्य प्राप्त होणं फार कठीण आहे, तरुणपणामध्ये वैराग्यशील होणं फार कठीण आहे, लक्षात घ्या. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी सदा मुसमुसी धुळा जैसा. आपण पाहतो आता तारुण्याचं मत ज्याला आहे ना, तो तरुण पोरगा तुम्हाला सत्संगामध्ये फार कमी दिसेल, भागवतामध्ये फार कमी दिसेल, कीर्तनामध्ये फार कमी दिसेल. कारण तरुण असते आणि तरुणपणामध्ये मद असतो, तरुणपणामध्ये एक ताकद असते आणि तरुणपणामध्ये हे सगळंच्या सगळं आवडत नसते, है ना. तरुण पोरांना ह्या सगळ्या गोष्टीची आवड नसते. तरुण पोरांना ते सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या प्रकारच्या, आता वेगवेगळ्या आवडी तयार झाल्या आहेत बरं का. वेगवेगळ्या आवडीने आपले तरुण पोरं वागत असतात. पण मात्र भाग्यवान आहे ते या आमच्या चांबट परिवारातले तरुण पोरं, लहान लहान लेकरं. मी झोपलो होतो दुपारला, थोडा वेळ आराम करत होतो. लहान लहान पोरं माझ्याजवळ आले, म्हणे तुम्ही म्हणत होते म्हणे का शंकरजी आणि शंकरजी, या शंकरजीच्या कथेत कृष्ण कशी येते म्हणे. झोपेतात मला म्हणे.
म्हणे कृष्ण कशी येते म्हणे. अरे म्हटलं मी त्याला झोपेतच सांगितलं, म्हटलं या भागवतात 4ही युगाची कथा आली आहे म्हटलं बाबा. मग मला उठल्यानंतर लक्षात आलं की मी त्याला सांगून दिलं बरोबर. म्हणून माझ्या मायबाप हो, मुलांना सुद्धा आता दिमाग बुद्धी खूप आहे, तरुण पोरांना सुद्धा खूप बुद्धी आहे आणि ते मात्र त्या बुद्धीचा उपयोग चांगल्या पद्धतीचा करतायत आणि त्याच्यात आनंद आहे, लक्षात ठेवा. म्हणून तरुणाला शोभते काय, तर तरुणाला जरी शोभत असेल तर सेवा शोभते. वंदनीय महाराज म्हणतात, घडी घडी में कपडे बदले, भांग में डाले कंगवा. घडी घडी मध्ये कपडा बदलवणे आणि आपण सुंदर राहणे म्हणजे तरुणाई त्या ठिकाणी जपणे असं नव्हे. तू तरुण दिसतो साधा, पण काय तुझा फायदा. तरुण दिसतोय आपण, पण फायदा काय असेल तर तूने सेवा नहीं की तो सुंदर दिखता है तो क्या है. सेवा जर नसेल केली, तरुण जर वाकाला तयार नसेल, तरुण जर त्या ठिकाणी विचारवंत जर नसेल तर त्या तरुणाला सुद्धा तरुणाई शोभणारी नसते. तरुण तेव्हाच शोभतो जेव्हा तो सेवा करेल, जेव्हा त्या ठिकाणी सेवेचं व्रत त्या ठिकाणी तो घेईल, त्याला म्हणतात तरुण. अशा पद्धतीने आज मात्र या ठिकाणी आपणही तरुणाई जपली पाहिजे, लक्षात ठेवजा. आणि तरुण वयामध्ये वैराग्य प्राप्त झालं. कोणाला? भरताला. भरत हा गंडकी नदीच्या किनारी आला. त्या गंडकी नदीच्या किनारी पुलय ऋषीचा आश्रम आहे. तुम्हाला माहिती आहे गंडकी नदी कुठे आहे? चीन मधून ती वाहत आली आहे आणि नेपाळ या भागामध्ये ती गंडकी नदी दिसते आपल्याला. म्हणून गंडकी नदीमध्ये असणारं जे जल आहे, गंडकी नदीमध्ये असणारा जो दगड आहे, तो प्रत्येक दगड भगवान विष्णूचं स्वरूप आहे. नर्मदेमध्ये असणारा जो दगड आहे, तो प्रत्येक दगड भगवान भोलेनाथाचं स्वरूप आहे. म्हणून नर्मदा मातेच्या पाण्यामध्ये असणारा दगड शिव स्वरूप आहे आणि गंडकी नदीच्या त्या नदीमध्ये पात्रामध्ये असणारा दगड हा प्रत्येक दगड हा विष्णू स्वरूप आहे. बऱ्याच वेळेला विज्ञानवादी लोकांनी रिसर्च केला आणि गंडकी नदीमधला दगड ज्या वेळेला फोडला त्यावेळेला त्या दगडामध्ये असा विष्णू पद त्या ठिकाणी त्याचा आकार त्या ठिकाणी त्या दगडामध्ये निर्माण होतो. म्हणून तुमच्या घरामध्ये जर शालिग्राम भगवान असेल, शालिग्राम असेल एखाद्याच्या घरामध्ये, त्या शालिग्रामाची रोज पूजा करावी लागते. असं वर्णन आहे की 108 तुळशीपत्र हे शालिग्राम भगवान परमात्म्याला रोज वाहले पाहिजे. आणि शालिग्राम भगवान परमात्म्याची पूजा त्या पद्धतीची आपल्या घरामध्ये होणं गरजेचं आहे. जसं आपल्या घरामध्ये एखादा शिवलिंग असेल तर त्या शिवलिंगावर रोज बिल्वपत्र शमीपत्र वाहणं फार महत्वाचं आहे. आणि त्याचप्रमाणे शालिग्राम भगवान जर आपल्या घरामध्ये असेल तर आपण त्याला तुळशीपत्र वाहणं फार महत्वाचं आहे. म्हणून शालिग्राम भगवंताची पूजा त्या पद्धतीची झाली पाहिजे. बऱ्याच शालिग्राम भगवान परमात्म्याला फोडून पाहिलं तर त्यामध्ये सोनं आढळलं गेलं, सोनं बरं का. आणि ते सगळेच्या सगळे दगड त्या नेपाळ भागामध्ये ती गंडकी नदी दिसते. एक पुन्हा मुद्द्याचं सांगतो, गंडकी नदीमधलं जल हे शिवाला समर्पण केल्या जात नाही. पशुपतीनाथ या तीर्थक्षेत्राच्या बाजूला, या पशुपतीनाथ तीर्थाच्या बाजूला गंडकी नदी आहे. पण त्या गंडकी नदीचं पाणी भगवान पशुपतीनाथाला अर्पण केल्या जात नाही. गंगेचं जल मात्र, नर्मदेचं जल मात्र भगवान पशुपतीनाथाला समर्पण केल्या जाते. आणि म्हणून मात्र या ठिकाणी गंडकी नदीच्या किनारी पुलई ऋषीचा आश्रम, त्या ऋषींच्या आश्रमामध्ये या ठिकाणी हा भरत जातो आहे. भरताने त्या ऋषींना विनंती केली, महाराज मला जप शिकवा, ध्यान शिकवा, हे सगळं अर्चन शिकवा. आणि महाराजांनी या सगळ्या गोष्टी त्याला शिकवल्या. हा भगवान सूर्याला अर्धपान करतोय, भगवान सूर्याला अर्ध देतोय. रोज स्नान करायचा आणि स्नान करत असताना भगवान सूर्यनारायणाला अर्ध देत असे. म्हणून एक प्रणाली आहे की आपण रोज सूर्याला नमस्कार केला पाहिजे. असं वर्णन करतं शास्त्र की सूर्यनारायण प्रत्यक्ष देव आहे, सूर्यनारायण प्रत्यक्ष ईश्वर आहे, जे प्रत्यक्ष रोज दिसत आहेत तुम्हा आम्हाला. म्हणून प्रत्येकाने सूर्याला रोज नमस्कार केला पाहिजे. जेव्हा केव्हा आपल्याला सूर्य दिसत असेल, आपण जर ऑफिसमध्ये जाताना आपल्याला सूर्य दिसला असेल, गाडीमध्ये लगेच आला असेल तर लगेच प्रणाम करा. एखाद्या वेळेला बाहेर निघालो आणि सूर्याचे किरण दिसले असेल तर लगेच प्रणाम करा. सूर्यनारायण प्रत्यक्ष ईश्वर आहे. आणि याच्या पुढे जाऊन सांगतो,
एक सांगतो, जे लोक रोज सूर्याला नमस्कार करतात त्यांच्या जीवनामध्ये ॲक्सिडेंट सारखे मोठे मोठे संकट त्याच्या जीवनामध्ये येत नाही. म्हणून सूर्यनारायणाला रोज नमस्कार केला पाहिजे. सूर्यनारायण अतुल तेजस्वी आहे. ज्या वेळेला सूर्याला नतमस्तक होते आहेत तेवढ्यात एक हरिणी, त्या ठिकाणी ती गर्भवती आहे आणि गर्भवती असणारी हरिणी तिथे पाणी पिण्याकरता आली असताना भरताला दिसली आणि त्या ठिकाणी आज त्या हरिणीच्या कानावर एका वाघाची डरकाळी ऐकू आली. जशी वाघाची डरकाळी कानावर ऐकू आली तशी हरिणी भिली बिचारी आणि पलीकडे उडी घेणार तेवढ्यात तो बाळ ते गर्भ त्या ठिकाणी त्या पाण्यामध्ये पडतात. त्या ठिकाणी त्या पाडसाला पाहिलं भरताने आणि भरताला मोठं कौतुक वाटलं, मोठं गोड वाटलं. ते पाडस त्या पाडसाला घेतलं आणि आपल्या झोपडीमध्ये आणलं. भरताने खूप लाडवलं, त्याला खूप कुरवाळलं, त्याचा खूप लाड करायचा पाडसाचा. आणि लाडवत असताना आज मात्र या ठिकाणी जोपर्यंत कोवळा कोवळा चारा होता झोपडीच्या बाजूला तोपर्यंत कोवळा कोवळा चारा त्या पाडसाला दिला. तो पाडस त्या ठिकाणी त्या झोपडीमध्ये निश्चिंत राहत असे. पाडसही भरताच्या अंगावरचा झाला आणि भरतालाही पाडसाबद्दलचं प्रेम अतिशय वाढायला लागलं. हरी हरी म्हणणारा भरत आज हरीण 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 म्हणतोय. मन बदललं. दृश्य पाहताच मनामध्ये अवस्था बदलली आणि पाडस पाडस करणारा हा भरत पाडसाच्या त्या भावनेमध्ये एकरूप झाला. एक दिवस कोवळा कोवळा चारा संपला म्हणून या पाडसाला सांगितलं भरताने की मी तुझ्यासाठी दुरून चारा आणणार आहो, तू याच झोपडीमध्ये थांबून राहा. बराच वेळ झाला, रात्र झाली, या भरताचं येणं झालं नाही. पाडसाला वाटलं आता माझा मालक येणार नाही. पाडस त्या झोपडीतून निघून पडलं, निघून गेलं. भरतजी ज्या वेळेला येऊन पाहते ते पाडस दिसलं नाही म्हणून भरताने आकांताने अनेकांना विचारतात की माझं पाडस पाहिलं का हो तुम्ही, कोणी पाहिलं का माझं पाडस? सगळे सांगतात म्हणे नाही, म्हणे आम्ही नाही पाहिलं. पाडस निघून गेलं. आज भरताला दुःख झालं की मी ज्या पाडसावर अपार प्रेम केलं, ज्या पाडसाला मी आजपर्यंत आपलं समजलो, ते पाडस मला सोडून निघून जात आहेत. असंच आहे मायबाप हो, ही दुनिया सुद्धा अशीच आहे. ज्याला आम्ही आमचं समजतो ना, एक दिवस तो सुद्धा आम्हाला सोडून जाणार आहे. मतलब की है ये दुनिया, यहाँ कौन किसी का होता है. मतलब की है दुनिया, यहाँ कौन किसी का होता है. परछाई अभी साथ नहीं देती, धोखा देते हैं वही जिन पे भरोसा होता है. ज्याच्यावर आम्ही भरोसा करून राहतो, ज्याच्यावर आम्ही चिरकाळ असा भरोसा करत असतो ना, तेच लोक आपल्याला धोका देऊन जाते. बरं, मित्र आले गोत्र आले, तेही स्मशानी परतले. मित्र येतात, गोत्रही येतात, पण कुठपर्यंत? स्मशानापर्यंत. घरची गृहिणी ते तव राहिली स्मशाने, मी अग्नी सवे जळतसे एकला. अग्नीसोबत तुम्हा आम्हाला एकट्यालाच जळावं लागतं, म्हणून या जगताला एक दिवस सोडून जावं लागणार आहे. पाडसाच्या लक्षात आलं, आपल्या भरताच्या लक्षात आलं आणि भरत या ठिकाणी आज जल सगळं सोडून बिचारा पाडसाच्या आठवणीमध्ये एकरूप झाला. शेवटचा श्वास भरताने घेतला आणि शेवटच्या श्वासाला पाडसाची आठवण झाल्यामुळे पुन्हा जन्म हा पाडसाच्या योनीमध्ये घ्यावा लागला आणि जड भरत राजा हरणी योनीला पोहोचला. संत प्रमाण देतात, जड भरत राजा हरणी गर्भ गेला, जड भरत राजा